आज आपण सोशल मीडियावर कमेंट मध्ये काय लिहितो हा व्हिडिओ बघा. साई तुला राग का येत नाही? मी तुझ्या नाकात हमू का? आज आपण सगळे स्टेटस टाकणार की जय भवानी जय शिवाजी. पण एक प्रश्न आहे की जर शिवाजी महाराज आज असते तर आपल्या आयुष्याकडे बघून अभिमान वाटला असता का? कसं आहे ना की स्वराज्य आधी मनात उभं राहतं. महाराजांनी आधी मनात स्वराज्य निर्माण केलं, मग किल्ले जिंकले. आपण काय करतो? भीती, आळस आणि लोक काय म्हणतील यांचा गुलामीत जगतो. स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्वतःवरचा ताबा. नेक्स्ट म्हणजे की आपल्या महाराजांकडे संख्या जी आहे ना ती मोठी नव्हती, त्यांचं ध्येय जे मोठं होतं. ऍक्च्युअली कसं आहे की मुघलांची सेना ती हजारो मध्ये होती आणि आपल्या महाराजांकडे मावळे थोडे होते. पण जिंकला कोण? तोच जिंकला ज्याच्याकडे ध्येय, रणनीती आणि जिद्द होती. आज तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असतील पण डिटर्मिनेशन आहे का? तिसरं म्हणजे स्त्रियांचा मान साक्षी आहे. शत्रूची स्त्री असो किंवा कोणाची, महाराजांनी कधी तिचा अपमान होऊ दिला नाही. ठीक आहे. आणि आज आपण सोशल मीडियावर कमेंट मध्ये काय लिहितो हा व्हिडिओ बघा. साई तुला राग का येत नाही? मी तुझ्या नाकात हमू का? कसं आहे ना की कॅरेक्टर नसलेला माणूस कधीच नेता होत नाही. आणि तरुण वयात मोठं स्वप्न. 16व्या-17व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं. ठीक आहे. आणि आपण 25-30 वयातही माझं काय होणार ह्या विचारात बसलोय. ऍक्च्युअली कसं आहे ना की वय जे आहे ना ती कारण नाही आहे, आपल्या मनाची ताकद. ठीक आहे, हे कारण असतं. नंतर महाराज राजा असूनही जमिनीवर होते. महाराजांना प्रत्येक मावळ्यांचं नाव माहीत होतं. आणि आज तुम्ही कॉर्पोरेटमध्ये बघाल की आपल्या टीम मधल्या माणसांना आपण रिसोर्सेस म्हणतो, राईट ना? ऍक्च्युअली कसं आहे ना की जी लिडरशिप आहे, लिडरशिप इज नॉट पॉवर. लिडरशिप लिडरशिप इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. जय शिवाजी म्हणायचं असेल ना तर आज एक निर्णय घ्या की आपल्या भीतीवर विजय, आपल्या आळसावर विजय आणि स्वतःच्या कुमकुवतपणावर विजय. तेच खरं स्वराज्य. आज स्टेटस टाकू पण स्टेटस सोबत एक सवय पण बदला. जर आपण खरंच शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये लिहा की हो मी माझं स्वराज्य उभं करणार. ठीक आहे. आणि शेअर करा त्या व्यक्तीला ज्यांच्यात अजूनही ज्वाला जिवंत आहे. जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी, जय हिंद.